नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ सर तुमचं BMRJ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो। आपला विषय जो आहे मानसशास्त्राचा ते जी आगामी शिक्षक भरती होणार आहे त्या संबंधीचा टॉपिक जो आहे तो आपण पाहत आहोत। मागच्या व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असाच प्रतिसाद तुमचा मिळत राहो आणि अधिकाधिक तुमचा अभ्यास चांगला हो अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपल्या बॅचमध्ये जे काही सब्जेक्ट आहेत हे संपूर्ण विषय तुम्हाला या बॅचमध्ये शिकवले जातील, त्यामुळे तुम्ही ही बॅच जॉईन करा आणि इतर मित्रांना पण या बॅचचा फायदा घेण्यास सांगा। म्हणून आपल्याला जो आज विषय आहे मानसशास्त्राचा, आपण काय काय पाहिलं एकदा रिव्हिजन मी टॉपिक वाईज सांगतो तुम्हाला की बालमानसशास्त्र, त्याचा उगम विकास, त्याच्या व्याख्या पाहिल्या। शैक्षणिक मानसशास्त्र, त्याचा उगम व्याख्या विकास पाहिला। बरोबर, मानसशास्त्राचा उगम व्याख्या विकास पाहिला। शैक्षणिक मानसशास्त्राचा व बालमानसशास्त्राचा संबंध काय आहे ते पाहिलं आपण। बरोबर, त्यानंतर अध्ययन वक्र पाहिलं, अध्ययनाचं स्वरूप पाहिलं, अध्ययनाची प्रक्रिया पाहिली, अध्ययन वक्राचे टप्पे पाहिले, अध्ययन स्वरूपाचे टप्पे पाहिले। बरोबर, त्यानंतर आपण पाहिलं होतं व्यक्तिभेद आणि व्यक्तिमत्व। बरोबर, व्यक्तिमत्व आणि व्यक्तिभेद ही संकल्पना सुद्धा आपण पाहिलेली आहे। बरोबर, त्यामुळे आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत ते अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो। एक शास्त्रीय टॉपिक आहे, कारण सिद्धांत थेरी जे म्हणतो आपण, जे काही तत्वज्ञान पुढे आलं, ज्या काही संकल्पना पुढे आल्या मानसशास्त्रामध्ये त्या शास्त्रीय पद्धतीने पुढे आल्या आणि वेगवेगळ्या प्राण्यांवरती प्रयोग करून असे काही सिद्धांत मांडण्यात आले आणि ते सिद्धांत आजच्या काळात आपल्याला उपयोगी पडत आहेत। म्हणून त्याचा अभ्यास आपण अध्ययन अध्यापन करताना केलं पाहिजे शिक्षक या नात्यानं। म्हणून आपण आजचा जो टॉपिक आहे आपला ते आहे अध्ययन उपपत्ती। अध्ययन उपपत्ती किंवा अध्ययन सिद्धांत म्हणू आपण, थेरीज म्हणजे लर्निंग थेरीज काय आहेत ते आपण आज पाहणार आहोत। पहा, अध्ययन उपपत्ती जे आहे, लर्निंग थेरीज म्हणतो आपण याला। ही लर्निंग थेरीज जी आहे ही अध्ययन विषयक बाबीवर संशोधन होऊन अनेक उपपत्त्या मांडण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये ज्या महत्वपूर्ण उपपत्त्या आहेत, ज्या की आत्ताच्या कालावधीमध्ये आपल्या शिक्षकांसाठी किंवा अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील समाविष्ट असणाऱ्या घटकांसाठी उपयुक्त ठरत आहे, म्हणून आपल्याला हे अध्ययन सिद्धांत अभ्यासणं आवश्यक आहे, लर्निंग थेरीज अभ्यासणं आवश्यक आहे। त्यालाच आपण अध्ययन उपपत्ती सुद्धा म्हणत असतो। बरोबर, आता हे अध्ययन उपपत्ती म्हणजे नेमकं काय, की अध्ययन का केले जाते, अध्ययन कसे होते या संबंधी मानसशास्त्रज्ञांनी शास्त्रशुद्ध प्रयोग केले। पहा, अध्ययन का केले जाते, अध्ययन का केले जाते, अध्ययनामागची कारण काय आहेत, अध्ययन का करावं, अध्ययनातून काय अपेक्षित आहे, अध्ययन कशामुळे घडतं, अध्ययनाची वैशिष्ट्ये जी आहेत ती कशी आहेत, या सगळ्या बाबीचा अभ्यास करून आपल्याला माहिती आहे या सिद्धांताला आधार देण्यासाठी, संशोधन करण्यासाठी का हा प्रश्न विचारलेला आहे। त्यामुळं अध्ययन का केले जाते आणि ते कसे होते, ते कसे होते म्हणजे अध्ययन केलं जातं पण ते कशा पद्धतीनं होतं, जे कसं होतं हे या संबंधीचं संशोधन शास्त्रसिद्ध पद्धतीनं प्रयोग करण्यात आले आणि असे प्रयोग या मानसशास्त्रज्ञांनी केले आणि या अशा प्रयोगालाच आपण काय म्हणतो, अध्ययन उपपत्ती किंवा अध्ययन सिद्धांत म्हणतो। बरोबर, मग आता हे पहा, अध्ययन उपपत्ती म्हणजे नेमकं काय, की अध्ययन उपपत्तीला आपण कशाला म्हणावं आणि त्याची व्याख्या काय। पहा, की अध्ययन प्रक्रिया काय, अध्ययन प्रक्रिया कशी चालते, अध्ययनात कोणते घटक येतात, त्याचे परस्पर संबंध कसे असतात आणि व्यक्तीकडून अध्ययन कसे होते, या विविध गोष्टींचे स्पष्टीकरण करणाऱ्या विधानांचा समुच्चय म्हणजे काय हो, अध्ययन उपपत्ती। काय काय म्हणते, लक्ष देऊन ऐका मित्रांनो। अध्ययन उपपत्ती काय आहे, की अध्ययन प्रक्रिया कशी चालते, जे आपण अध्ययन करतो ती प्रक्रिया काय आहे आणि ती कशी चालते याचा अभ्यास या उपपत्तीमध्ये केला जातो। बरोबर, त्यानंतर अध्ययनात कोणते घटक येतात, म्हणजे अध्ययनात आपलं विद्यार्थी आला त्याच्याशी संबंधित आंतरिक घटक आले, त्याच्याशी संबंधित बाह्य घटक आले, हे घटक कोणते आहेत त्याचा विचार सुद्धा अध्ययन उपपत्तीमध्ये केला जातो आणि त्या घटकांचे परस्पर संबंध, त्या घटकांचे
परस्पर संबंध आपल्याला पुढे चालून अध्ययनावर परिणाम करणारे घटक अभ्यासायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला ते सर्व घटक येतील. अनुवंश आहे, परिसर आहे, अवधान आहे, बरोबर. त्यानंतर अभिवृत्ती आहे, अभिरुची आहे, प्रेरणा आहे, बरोबर. बुद्धिमत्ता आहे, भावनिक बुद्धिमत्ता आहे, प्रतिमा आहेत, कल्पना आहेत, बरोबर. स्मरण आहे, विस्मरण आहे. ह्या सर्व संकल्पना काय आहेत? अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. मग ह्या घटकांचे परस्पर संबंध कसे असतात हे कुठं अभ्यासलं जातं? अध्ययन उपपत्तीमध्ये अभ्यासलं जातं, बरोबर. त्या घटकांचे परस्पर संबंध कसे असतात आणि व्यक्तीकडून अध्ययन कसे होते, जो अध्ययन करणारा व्यक्ती आहे त्याच्याकडून अध्ययन करण्याची प्रक्रिया कशी होते हे सुद्धा कशात अभ्यासलं जातं? अध्ययन उपपत्तीमध्ये अभ्यासलं जातं. या विविध गोष्टींचे स्पष्टीकरण ज्या ठिकाणी केलं जातं, ज्या विधानामध्ये केलं जातं त्याला काय म्हणायचं? अध्ययन उपपत्ती. कळतंय का मित्रांनो? तुम्हाला कळतंय का? बरोबर. म्हणजे आपल्याला काय शिकायचंय की अध्ययन उपपत्ती, जे अध्ययन सिद्धांत, या अध्ययन प्रक्रिया कशी चालायली, व्यक्तीकडून अध्ययन कसं होतं, अध्ययनात समाविष्ट असणारे घटक कोणते, बरोबर. आणि त्या घटकाचा परस्पर संबंध जिथं शोधला जातो त्या शोधण्याच्या प्रक्रियेला अध्ययन उपपत्ती म्हणतात. म्हणजे या अध्ययन उपपत्तीच्या प्रक्रियेतून या सर्व घटकांचा अभ्यास केला गेलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून अध्ययन उपपत्ती मांडण्यात आलेली आहे, बरोबर. म्हणजे अध्ययन उपपत्ती मांडत असताना या सर्व घटकांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो मित्रांनो, बरोबर. लक्षात येतंय? अध्ययन उपपत्ती म्हणजे काय की अध्ययन प्रक्रिया कशी चालते, बरोबर. अध्ययनात कोणते घटक येतात आणि त्यांचे परस्पर संबंध कसे असतात व तसेच व्यक्तीकडून अध्ययन कसे घडते, या सर्व प्रक्रियेचा समावेश, या गोष्टींचं स्पष्टीकरण ज्या विधानामध्ये किंवा ज्या याच्यात व्याख्यात केलेलं आहे ते म्हणजे काय? अध्ययन उपपत्ती. कळतंय मित्रांनो? आणि हे शास्त्रशुद्ध प्रयोग आहेत. म्हणजे प्रयोग करून ते सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत आणि त्या प्रयोगाअंती काय जे निष्कर्ष निघालेले आहेत ते निष्कर्ष सध्याच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये वापरली जातात, बरोबर. आणि अध्ययन परिणामकारक घडून येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणून ही अध्ययन उपपत्ती अभ्यासणं, या अध्ययन उपपत्तीमध्ये कोणकोणते अध्ययन उपपत्ती येतात याचा अभ्यास आपण पुढील टॉपिक मध्ये करणार आहोत मित्रांनो. पहा, पहिली उपपत्ती आहे, खूप महत्वाची उपपत्ती आहे, आपल्याला पण लागू पडणारी ही उपपत्ती आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती, किंवा हिला चुका किंवा शिका ही उपपत्ती सुद्धा म्हटलं जातं. आता ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती जी आहे, ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. कोणी? एडवर्ड थॉर्नडाईक. एडवर्ड थॉर्नडाईक हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे, यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे मित्र. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अॅनिमल इंटेलिजन्स या त्याच्या ग्रंथामध्ये ही उपपत्ती मांडलेली आहे. प्रथमतः पहा, ही उपपत्ती काय की ही उपपत्ती उद्दीपक म्हणजे चेतक आणि प्रतिसाद यातील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे काय? अध्ययन होय अशी व्याख्या त्यांना सांगतो. म्हणजे काय? उद्दीपक म्हणजे चेतक, जी चेतना देणारा घटक आहे, जो उद्दीपन करणारा घटक आहे आणि त्या उद्दीपनाला मिळणारा प्रतिसाद याच्यामध्ये साहचर्य बॉन्डिंग तयार करते, म्हणजे म्युच्युअलिझम तयार करते. त्याला ते प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला अध्ययन म्हणतात. असं कोण म्हणतोय? एडवर्ड थॉर्नडाईक म्हणतोय, बरोबर. एडवर्ड थॉर्नडाईक कुठला मानसशास्त्रज्ञ आहे? अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. हे देश लक्षात ठेवायचे मित्रांनो, कारण जॉन डुईचं आपल्याला मागच्या टेट मध्ये विचारलं होतं, तो ओरिजिन कुठला आहे? स्विसचा. तशा प्रकारे इथं विचारण्याची अपेक्षा आहे. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रथम उपपत्ती, जी साहचर्यवादी उपपत्ती म्हणतो आपण, त्या साहचर्यवादी उपपत्तीमधील पहिल्या क्रमांकाची उपपत्ती जी आहे ती एडवर्ड थॉर्नडाईकनी मांडलेली आहे. त्या उपपत्तीचं नाव आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती, किंवा तिलाच दुसरं नाव आहे चुका किंवा शिका उपपत्ती. या नावावरून तुम्हाला कळत असेल मित्रांनो, बरोबर. म्हणजे नावातच तिचा अर्थ दडलेला आहे. कळतंय का तुम्हाला? या नावात अर्थ दडलेला आहे. प्रयत्न प्रमाद म्हणजे प्रयत्नातून उत्पन्न होणारी उपपत्ती, आणि चुका व शिका म्हणजे प्रयत्न करत असताना चुका होणार, त्यातून आपल्याला शिकायचं आहे.
बरोबर. म्हणजे डायरेक्ट आपण परफेक्शन थोडीच येणार आहे आपल्यामध्ये, त्यासाठी अगोदर आपली पूर्वतयारी म्हणजे ते करावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपलं काय होणार आहे, परफेक्शन येणार आहे आणि आपण ते लर्न करणार आहोत म्हणजे अध्ययन करणार आहोत. बरोबर. आता यामध्ये तो काय म्हणतोय, ही उद्दीपक जे चेतक आहे आणि प्रतिसाद याच्यामध्ये साहचर्य प्रस्थापित करणं म्हणजेच काय हो, अध्ययन. हे उद्दीपक आहे आणि त्याचा मिळणारा प्रतिसाद आहे. आपण तो प्रयोग पाहणारच आहोत, पुढे तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. जे उद्दीपक आहे आणि प्रतिसाद याची व्याख्या सुद्धा विचारली जाऊ शकते मित्रांनो. उद्दीपक किंवा त्याला चेतक म्हणतात. उद्दीपक व प्रतिसाद यांच्यातील साहचर्य प्रस्थापित करणे म्हणजे काय, अध्ययन. असं कोण म्हणतोय, एडवर्ड थॉर्नडाईक. तो कुठला आहे, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. त्याची उपपत्ती कोणती, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, किंवा तिलाच दुसरं नाव काय आहे, चुका आणि शिका उपपत्ती आहे. बरोबर. आता पहा, व्यक्ती पूर्वीच्या प्रयत्नातील चुका टाळून सुधारित प्रयत्न करते, यास प्रयत्न प्रमाद किंवा चुका शिका उपपत्ती सुद्धा म्हणतात. प्रयत्न प्रमाद किंवा चुका व शिका उपपत्ती सुद्धा म्हणतात. याचीच व्याख्या त्यांनी सांगितलं. व्यक्ती पूर्वीच्या प्रयत्नातील चुका टाळून आणि त्या सुधारून, म्हणजे पहिलं जे काही चुका झालेल्या आहेत त्या टाळणं आणि त्या सुधारणं, सुधारित प्रयत्न करतात. त्या टाळून सुधारित प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न म्हणजेच काय, प्रयत्न प्रमाद उपपत्ती. कळतंय मित्रांनो. प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणजे काय, की व्यक्ती पूर्वीच्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुका टाळणं आणि सुधारित प्रयत्न करणं, म्हणजे ज्या चुका झालेले जे आहेत, जे प्रयत्न चुकलेले आहेत ते प्रयत्न टाळून नवीन प्रयत्न म्हणजे सुधारित प्रयत्न करणे म्हणजेच काय, प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणतात त्याला. कळतंय मित्रांनो. त्यानंतर एडवर्ड थॉर्नडाईक हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. बरोबर. हा कुठला होता, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. त्याच्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा मित्रांनो, अॅनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी काय मांडलं हो, ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली. कोणत्या ग्रंथामध्ये, तर अॅनिमल इंटेलिजन्स या ग्रंथामध्ये त्यांनी कोणती उपपत्ती मांडली, प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली. कोणी मांडली, एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडली. आणि अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे तो, आणि तो अध्ययनाची व्याख्या काय करतोय, उद्दीपक किंवा चेतक व प्रतिसाद यांच्यातील साहचर्य प्रस्थापित करणे म्हणजे काय, अध्ययन. आणि अध्ययन ही प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती म्हणजे काय, व्यक्तीच्या पूर्वीच्या चुका टाळून सुधारित प्रयत्न करणे यालाच प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणतात. कळतंय मित्रांनो. व्यक्तीच्या पूर्वीच्या चुका टाळून सुधारित प्रयत्न करणे यालाच प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणतात. कोणी मांडली, एडवर्ड थॉर्नडाईक. तो कुठला आहे, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. कोणत्या पुस्तकात मांडली, अॅनिमल इंटेलिजन्स या पुस्तकामध्ये. कोणती उपपत्ती मांडली, प्रयत्न प्रमाद. तोंडपाठ झालं पाहिजे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला वाचण्याची आवश्यकता सुद्धा पडू नये. पण तुम्हाला इथं जे पॉइंट शिकवतोय मी तो तुम्हाला हे व्हिडिओ पाहतानाच तेव्हाच्या तेव्हाच समजला पाहिजे. म्हणजे हा विषय जो आहे वाचनाने लक्षात राहणारा नाही तर समजून घेण्यानं लक्षात राहणार. इतर विषयांपेक्षा वेगळा आहे मित्रांनो. आपण इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला या विषयाचा अर्थार्थी संबंध कुठेही येत नाही. त्यामुळे आपल्याला याला लक्षपूर्वक, कमी मार्क असतील किंवा कमी मार्काचा घटक असेल, जास्त प्रश्न येत नाही, थोडेफार प्रश्न येतात, ते आपल्याला येऊन जातात, या भ्रमात राहू नका. या जर भ्रमात तुम्ही राहिलात तर जे काही मेरिटचे मार्क आहेत तुमचे वर येणारे ते मार्क तुम्हाला कमी होतील आणि इतर विद्यार्थ्यांपेक्षा तुमचा स्कोर काय होईल, कमी होईल. त्यामुळे हे जे तुम्ही अध्ययन करताय, ही जी लर्निंग प्रोसेस आहे ती तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र किंवा शिक्षक म्हणून निवडण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हा विषय, या विषयाला जर तुम्ही टाळलात तर शिक्षक म्हणून तुम्हाला, म्हणजे शिक्षक म्हणून निवडीसाठी तुम्ही पात्र नसणार किंवा त्या गुणवत्तेमध्ये, त्या गुणवत्ता यादीमध्ये तुमचा सहभाग दिसणार नाही. कारण तुम्हाला काय व्हायचं, शिक्षक व्हायचं, त्यासाठी तुम्हाला मानसशास्त्राचं अध्ययन असणं आवश्यक. म्हणून तुम्ही हा विषय अत्यंत काळजीपूर्वक घ्या आणि याला अधिकचा वेळ न देता पण स्मार्ट वर्क करा. कळतं मित्रांनो.
स्मार्ट वर्कच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळेल की या विषयामध्ये नेमकं काय अभ्यासायचं आणि कसं अभ्यासायचं. म्हणजे व्हिडिओतून तुम्हाला सगळं सिलेबस आणि किती प्रश्न अवघड येऊ द्या, आपल्या व्हिडिओच्या बाहेर येणार नाही. म्हणून तुम्ही या विषयाला थोडं गांभीर्यानं घ्या, कारण इतर विषयांचा अभ्यास आपण सुरुवातीपासूनच्या काळामध्ये म्हणजे पहिलीपासून आपण करतच आलेलो आहोत. पण हा विषय आपण फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमालाच अभ्यासलेला आहे. बऱ्याच जणांचा गॅप आहे, त्यामुळे या विषयाकडे थोडं लक्षपूर्वक आपल्याला पाहणं आवश्यक असतं. बरं, चला तर मग आपण येऊया अध्ययन उपपत्तीकडे. पहिली अध्ययन उपपत्ती साहचर्यवादी उपपत्ती मधली प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली? एडवर्ड थॉर्नडाईकनं. एडवर्ड थॉर्नडाईक कुठला आहे? अमेरिकेचा आहे. त्याच्या पुस्तकाचं नाव काय आहे? अॅनिमल इंटेलिजन्स. बरं, त्यानं अध्ययनाची व्याख्या काय केली? उद्दीपक किंवा चेतक व प्रतिसाद यांच्यातील साहचर्य प्रस्थापित करणे म्हणजे काय? अध्ययन. प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणजे काय? व्यक्तीच्या पूर्वीच्या चुका टाळून नवीन सुधारित प्रयत्न करणे म्हणजे काय? प्रयत्न प्रमाद उपपत्ती. कळतंय मित्रांनो? 4 वेळेस मी रिपीट केलंय, कारण की तुम्हाला हा टॉपिक इथंच कळायला पाहिजे. नंतर पुन्हा पुन्हा तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता पडू नये. म्हणजे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर हा टॉपिक तुम्हाला कॅप्चर होणं आवश्यक आहे मित्रांनो. बरं, आता हा प्रश्न टीईटीला किंवा टेटला विचारण्यात येतो मित्रांनो. टीईटीला बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, टेटला विचारण्याची आपण अपेक्षा करू. बरं, यांनी एडवर्ड थॉर्नडाईकनी ही उपपत्ती मांडत असताना अनेक प्राण्यावर प्रयोग केले. ते प्राणी कोणते पहा? कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केला. म्हणजे कुत्र्यावर पण केला, मांजरावर पण केला, माशावर पण केला आणि कोंबड्यावर पण प्रयोग करण्यात आला मित्र. बरं, तुम्हाला माहिती आहे मानसशास्त्राची व्याख्या, शेवटची व्याख्या आपण पाहिली होती. मानव व मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय हो? मानसशास्त्र. मानव व मानवेतर प्राण्याच्या, आता इथं प्राण्यावर प्रयोग केले, माणूस नाही तर मग माणसाला अध्ययन कसं होईल असं आपण म्हणत. परंतु आपण मानसशास्त्राच्या व्याख्या अभ्यासत असताना सर्वसमावेशक व्याख्या शेवटची पाहिली होती. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्र होय, अशी व्याख्या आपण अभ्यासली होती. त्यामुळं आपल्याला हा प्राणी जरी असेल तर त्याचा वर्तनाचा संबंध मानवाशी जोडण्यात आलेला आहे. कुत्रा, मांजर, मासे व कोंबड्या इत्यादी प्राण्यावर प्रयोग केले. कोणी केले? एडवर्ड थॉर्नडाईक. एडवर्ड थॉर्नडाईकच्या उपपत्तीचं नाव काय? प्रयत्न प्रमाद उपपत्ती. बरं, तर त्यानंतर पहा, मानव प्राणी व मानवेतर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे. म्हणजे हा म्हणतोय की यांच्या अध्ययनामध्ये काय सारखेपणा आहे. बरोबर आहे ना? आपण व्याख्येमध्येच पाहिलं होतं. म्हणून पहा, उद्दीपक व प्रतिसाद, स्टिम्युलेट व रिस्पॉन्स हा बॉन्ड तयार केला त्याने. म्हणजे हे जे आहे उद्दीपक आणि प्रतिसाद याच्यामध्ये साहचर्य साम्य आहे, म्हणजे साहचर्य आहे, संबंध आहे, त्याच्यामध्ये साहचर्य प्रस्थापित करण्याचे बॉन्डिंग आहे. जे आपण रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण पाहतो केमिकल बॉन्डिंग असतात, त्या तशा प्रकारची इथं बॉन्डिंग आहे, म्युच्युअल बॉन्डिंग आहे, साहचर्य म्हणतो आपण त्याला. साहचर्यवादी उपपत्तीमध्ये उद्दीपक व प्रतिसाद म्हणजे स्टिम्युलेट रिस्पॉन्स बॉन्ड याच्यावर भर दिला, म्हणून त्यास सहसंबंध उपपत्ती म्हणतात. म्हणजे संबंध प्रस्थापित करतंय, साहचर्य संबंध प्रस्थापित करतंय, त्यामुळे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? सहसंबंध उपपत्ती म्हणून ओळखलं जातं. कळतंय मित्रांनो? सहसंबंध उपपत्तीवर सुद्धा व्याख्या विचारली जाऊ शकते. पहा की उद्दीपक व प्रतिसाद याच्यावर भर दिलेला आहे आणि म्हणून त्यास काय म्हणतात? सहसंबंध उपपत्ती म्हणतात. प्रयोग कशावर केला यांनी? भुकेल्या मांजरावर. आता ह्या भुकेल्या मांजरावर प्रयोग करत असताना त्याने हा प्रयोग आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी लक्षात घ्या की या मांजरावर प्रयोग करत असताना अशी परिस्थिती निर्माण केली गेली की मांजराच्या पुढे अन्न ठेवण्यात आलं आणि त्याला भूक लागली तेव्हा त्याला, म्हणजे तशा परिस्थितीमध्ये हा प्रयोग करण्यात आला. म्हणजे जेव्हा त्या मांजराला भूक लागलेली आहे त्यावेळेस त्याचा प्रतिसाद काय असतो हे नोंदवण्यासाठी हा प्रयोग तो भुकेला असल्यावर करण्यात आला. म्हणून आता याच्यामध्ये त्यांनी काय वैशिष्ट्य सांगितले पाहिजे की एखादे कौशल्य शिकत असताना, म्हणजे मांजर जेव्हा त्याला अन्न मिळवायचंय
तेव्हा त्याला काय धडपड करावी लागते, ज्या चुका कराव्या लागतात, जे प्रयत्न करावे लागतात ते म्हणजे काय पहा, एखादे कौशल्य शिकत असताना काय अनेक प्रयत्न करावे लागतात. जे मांजर अन्न प्राप्त करण्यासाठी काय करतं, धडपड करतं, प्रयत्न करतं. म्हणून एखादे कौशल्य शिकत असताना अनेक प्रयत्न करणे किंवा करावं लागतं. म्हणजे अध्ययनार्थी अध्ययन कौशल्य शिकत असताना किंवा अध्ययन प्राप्त करणं, म्हणजे आपण उदाहरण घेऊ की आपण पोहायला शिकतोय. आपण विहिरीत उडी मारली किंवा नदीत उडी मारली म्हणजे आपल्याला पोहायला येईल का लगेच? नाही येणार. कारण आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी धडपड करावी लागते. काही दिवस ते पोटाला आपण काय बांधतो, आपल्याकडे म्हणतो की जे आपल्याला आधार ठेवते, म्हणजे वर ठेवते पाण्याच्या वर, म्हणजे बुडू देत नाही, अशा प्रकारचे साधनं असतात ते बांधत असतो. त्याच्या माध्यमातून हातापायाची हालचाल होते, हातापायाच्या अनावश्यक हालचाली होतात, जास्त हालचाली होतात. त्या हालचाली टाळण्यासाठी म्हणजे त्या चुका टाळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि त्या प्रयत्नातून काही दिवसानंतर तशाच अनेक हालचाली झाल्यानंतर, धडपड झाल्यानंतर, चुका झाल्यानंतर मग आपण काय करतो, आपले कौशल्य हस्तगत करण्याकडे जातो. हळूहळू आपल्या अनावश्यक हालचाली कमी होतात. म्हणजे योग्य ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण बुडतो असं वाटतं त्या ठिकाणी आपण हातपाय हलवतो. म्हणजे असं आपल्याला हे कौशल्य कधी मिळतं, जेव्हा आपण प्रयत्न केलं. प्रयत्न करीत राहिल्यामुळे पूर्वीच्या प्रयत्नात, म्हणजे काय, एखादे कौशल्य शिकत असताना अनेक प्रयत्न करीत राहिल्यामुळे पूर्वीच्या प्रयत्नात होणाऱ्या चुकांचे प्रमाण म्हणजे जे काही अनावश्यक हालचाली किंवा चुका होत होत्या त्या चुकांचे प्रमाण कमी होत जाते. म्हणजे चुकांचे प्रमाण कमी होत जाते आणि त्यातून नेमका मार्ग सापडतो. म्हणजे त्यातून नेमकं आपल्याला काय करायचंय ते सापडतं आणि हेतू पूर्ण होतो आणि याला अध्ययन झालं असं आपण म्हणू शकतो. बरं, उदाहरण घ्या, तुम्ही गणित किंवा बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवत आहात. आता तुम्हाला माहित असेल गणित व बुद्धिमत्ता हा घटक आपल्या टेट साठी अत्यंत उपयुक्त आणि अधिक मार्कासाठी आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता ही संकल्पना आपल्या मानसशास्त्रामध्ये तर आहे. रिझनिंग हा जो पार्ट आहे बुद्धिमत्ता, म्हणजे याची जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं आपल्याला सहज येऊन जातात, पण कालावधी कसा आहे हो, जास्त लागतो. म्हणजे टाइम पिरियड जो आहे तो जास्त लागतो. म्हणजे अधिक 5 मिनिटं घेतलं आपणाला तर ते सहज गणित सुटतं. म्हणजे ते बुद्धिमत्तेचं गणित उदाहरण जे आहे ते सुटून जातं. पण आपल्याला वेग आणि अचूकता हा घटक महत्वाचा आहे परीक्षेमध्ये. म्हणून आपल्याला काय की ही उदाहरणं अधिक सराव केल्याने, म्हणजे अधिक सराव किंवा प्रयत्न केल्याने काय होते हो, त्याच्यामध्ये आपल्याला सफाईदारपणा येतो आणि आपण काय करतो ते कमी वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे कधी येईल आपल्याला, जर आपण सराव केला, प्रयत्न केले तर. तशाच प्रकारचं अध्ययन, म्हणजे अध्ययनच करतो आपण ते पण, म्हणजे कोणतेही कौशल्य किंवा अध्ययन करत असताना आपल्याला अनेक प्रयत्न करीत असताना आज राहिल्यामुळे पूर्वीच्या प्रयत्नात होणाऱ्या चुकांचे प्रमाण कमी होत जाते. त्यातून नेमका मार्ग सापडतो आणि हेतू पूर्ण होते. या प्रक्रियेला काय म्हणतो, अध्ययन झालं असं आपण म्हणू शकतो. कळतंय मित्रांनो? कळतंय का? तर पाढेपाठ करताना किंवा कविता पाठ करत असताना तुम्हाला माहिती असेल एखादी ओळ आपली विसरून जाते. त्यासाठी आपल्याला वारंवार त्याचं वाचन करावं लागतं, वारंवार मुखोद्गत म्हणावं लागतं. त्यानंतरच आपल्याला काय होते, ते वारंवार सराव, वारंवार प्रयत्न केल्यामुळे त्याच्यामध्ये सफाईदारपणा येतो, त्याच्यामध्ये अचूकता येते. तेव्हा आपल्याला ते कौशल्य प्राप्त झाले असं आपण म्हणू शकतो किंवा पाढेपाठ झालेत असं आपण म्हणू शकतो. बरोबर. म्हणून आपल्याला ही जी प्रक्रिया आहे अध्ययनाची, हे अध्ययन झालंय कधी म्हणू आपण, जेव्हा अध्ययन किंवा एखादं कौशल्य आपण शिकतोय, त्या कौशल्य शिकत असताना अनेक प्रयत्न करीत राहिल्यामुळे चुका आपल्या दुरुस्त होतात आणि त्या चुकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे नेमकं आपल्याला काय करायचंय ते उमजते आणि तेव्हा आपला हेतू पूर्ण झाला असं आपण म्हणतो. मगच काय होते, अध्ययन झाला असं आपण म्हणू शकतो. कळतंय का मित्रांनो? बरोबर. काय पाहत आहोत आपण, एडवर्ड थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती. आता एडवर्ड थॉर्नडाईकनं त्याच्या उपपत्तीवर आधारित अध्ययनाचे 3 नियम सांगितले. अध्ययनाच्या नियमावर प्रश्न येऊ शकतो. एडवर्ड थॉर्नडाईकनं कोणती उपपत्ती मांडली? प्रयत्न प्रमाद. मी वारंवार रिपीट करण्यामागचं कारण आहे तुम्हाला तोंडपाठ झालं पाहिजे. एडवर्ड थॉर्नडाईकनं प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली किंवा तिला चुका किंवा शिका असं म्हटलं जातं. आणि
त्याच्यामध्ये अध्ययनाला काय म्हटलं त्यांनी, उद्दीपक व प्रतिसाद याच्यातील साहचर्य प्रस्थापित करणे म्हणजे अध्ययन होय, बरोबर. त्यानंतर अॅनिमल इंटेलिजन्स या पुस्तकामध्ये ही उपपत्ती मांडण्यात आली. त्यानंतर तो कुठला आहे, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ, बरोबर. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यावर प्रयोग केला, कोंबडा, मांजर, कुत्रा, बरोबर. त्यानंतर पुढचा आहे की या प्रयोगांती त्यांनी अध्ययन झालं हे कसं स्पष्ट केलं, प्रयत्न करत राहणे, प्रयत्नानंतर चुका सुधारल्या जातात, त्यानंतर योग्य तो मार्ग सापडतो, त्यातून अध्ययन झाला असा हेतू म्हणजे हेतू पूर्ण होतो आणि अध्ययन झाला असं आपण म्हणतो. मग या आधारावरती त्यांनी अध्ययन विषयक किती नियम सांगितले, 3 नियम सांगितले. असेच 3 नियम अनुवंशामध्ये आहेत. तुम्हाला कन्फ्युजन होईल मित्रांनो, ते पुढे येणार आहे आपल्याला, म्हणून मी इथे घेत नाही ते. त्यामुळे लक्षात ठेवा की अध्ययन विषयक 3 नियम कोणी सांगितले, एडवर्ड थॉर्नडाईकने सांगितले, बरोबर. मग एडवर्ड थॉर्नडाईकने सांगितलेले नियम जे आहेत ना, तंतोतंत लागू होतात आपल्या कौशल्यासाठी, आपल्या अध्ययनासाठी. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, अध्ययनाचा पहिला नियम आहे सज्जतेचा किंवा तयारीचा. सज्जतेचा किंवा तयारी म्हणजे आपली तयारी असणं हा पहिला नियम, म्हणजे लॉ ऑफ रेडीनेस, म्हणजे आपल्याला तयार राहण्यासाठीचा जो नियम आहे. म्हणजे कोणतेही नवीन कौशल्य हस्तगत करण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारीची आवश्यकता असते. म्हणजे एखादं कौशल्य शिकायचं आहे, आता तुम्हाला पोहायचं उदाहरण मी घेतोय डबल की पोहण्यासाठी तुम्हाला जर विकलांगता असेल, हात नसतील किंवा पाय नसतील, तर त्यासाठी तुमची शारीरिक तंदुरुस्ती आहे का पोहण्याचं कौशल्य शिकण्याची? नाही. म्हणून शारीरिक काय असणं आवश्यक, शारीरिक तयारी असणं आवश्यक आहे. त्यासोबतच मनाची मानसिक तयारीची सुद्धा आवश्यकता असते. यामध्ये वातावरण निर्मिती, पूर्व निर्मिती व पूर्व ज्ञानावर भर असतो. म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचंय, आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती आहे, थोडकी माहिती काय आहे, आणि ती माहिती आपल्या म्हणजे त्या कौशल्य निर्माण किंवा कौशल्य हस्तगत करण्यासाठीचं वातावरण क्रिएट करते, बरोबर. हे आपल्याला नेमकं काय माहिती आहे, त्या पूर्वीच्या माहितीच्या आधारावर ते कौशल्य हस्तगत करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, वातावरण निर्मिती केली जाऊ शकते. मित्र कळतंय, वातावरण निर्मिती केली जाऊ शकते. म्हणजे पहिल्या नियमात काय आहे की कोणतंही नवीन कौशल्य हस्तगत करत असाल तर त्यासाठी तुमची शारीरिक व मानसिक तयारी असली पाहिजे, आणि ती जर तयारी असेल म्हणजे ती तयारी आवश्यक आहे, आणि ती तयारी जर असेल तर त्यातून काय होते, हो वातावरण निर्मिती होते आणि पूर्वज्ञानावर भर असतो. म्हणजे पूर्वज्ञान आहे की नाही आपल्याला हे याच्यामध्ये कळतं, तरच आपण काय करतो, तयार होतो. म्हणजे कोणतंही नवीन कौशल्य शिकण्यासाठी तयार होतो. त्यानंतर दुसरा नियम आहे पहा, सरावाचा किंवा पुनरावृत्तीचा. हा नियम अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ह्या नियमाचं म्हणजे उत्तम आपण ते वाक्य म्हणू की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एखाद्या गोष्टीचा सराव जेवढा अधिक आहे, म्हणजे जेवढा अधिक सराव करावा तितकी ती गोष्ट काय होते, दृढ होते. आता एखादी कविता तुम्ही 4थी 5वीला पाठ केलेली असेल तर तुम्ही आता सुद्धा तुम्हाला ती कविता आठवते, कारण का त्याचा सराव तुम्ही अधिक केलेला आहे. वारंवार ती कविता तुम्ही म्हणलेली आहे, वारंवार ती कृती केलेली आहे. त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला आताच्या परिस्थितीमध्ये आता सुद्धा आठवते. हे कशामुळे होते, सरावामुळे होते, पुनरावृत्तीमुळे होते. कोणतंही कौशल्य असेल, कोणतंही अध्ययन असेल तर त्याच्यात पुनरावृत्तीला, आवर्तनाला, सरावाला महत्व आहे. सराव जर अधिक असेल तर ती व्यक्ती, ते कौशल्य, ते अध्ययन आपल्या अधिक काळ स्मरणात राहते. सरावाने धारणा शक्ती सुद्धा भक्कम होते, स्मरण सुद्धा भक्कम होते. म्हणून आपल्याला सराव आवश्यक आहे. म्हणजे या अध्ययनविषयक नियमामध्ये दुसऱ्या नियमामध्ये थॉर्नडाईक सांगतो की सरावाचा किंवा पुनरावृत्तीचा नियम. म्हणजे पुनरावृत्तीवर भर पाठांतर व कौशल्यवृद्धीसाठी आवश्यक असते. बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या गोष्टीचा समावेश या अध्ययन नियमामध्ये आहे. त्यानंतर तिसरा नियम आहे पहा, परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट्स. म्हणजे परिणाम काय होतो यावरचा आधारित नियम आहे. परिस्थिती आणि प्रतिक्रिया, काय
परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो, परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो तेव्हा दोन्हीतील संबंध दृढ होतात, दोघांमधील संबंध दृढ होतात. यातीलच संबंध जर दुःख देणारा असतील तर काय होते, संबंध क्षीण होतो. कळतंय मित्रांनो? समजा आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय आणि 5 महिन्यानं 6 महिन्यानं किंवा काही कालावधीनं तुम्ही गावाकडे जाताय शहरातून, म्हणजे शहरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करताय आणि काही कालावधीनंतर तुम्ही गावाकडे जाता. गावाकडे गेल्यानंतर तुमच्या शेजार पाजारच्यांना खूप काळजी असते मित्र. ती लोक म्हणतात, काही हितचिंतक असतात, काही म्हणजे निंदा चिंतक असतात किंवा निंदा करणारे असतात. हे काही लोक काय म्हणतात की काय झालं बाळा, परीक्षा पास झाला का नाही, नोकरी लागली का नाही तुला, हे काळजीपोटी काय विचारणारे असतात. काही जण काय नाही रे, याचं काय होणं शक्य आहे, हा काय अभ्यास करतो का, हा काय करतो, म्हणजे काहीतरी त्याला टोमणे मारले जातात. म्हणजे जर हितचिंतकांनी तुम्हाला जो प्रतिसाद दिला त्यामुळे तुम्हाला काय होऊ शकते, प्रेरणा मिळते. बाळा तू अभ्यास चांगला कर, नक्कीच तुझ्या प्रयत्नाला यश मिळेल, असं जर म्हणणारा अनुभव असेल तर ते काय होते, तिथं प्रतिक्रिया आणि परिस्थिती याच्यातला संबंध काय होतो, सुखदायक होतो, आनंदी होतो. जर निगेटिव्ह सेन्सनं जर कोणी विचारलं की काय होत नाही तुझ्यानं, ते सोडून दे, स्पर्धा परीक्षा सोडून दे, असं म्हटलं तर काय होऊ शकतं, इथं संबंध त्याचे काय होऊ शकतात, म्हणजे क्षीण होतात, म्हणजे त्याला थोडीशी निराशा येऊ शकते. पण स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी जो आहे अशा गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण असे हितचिंतक किंवा असे म्हणजे टीका करणारे लोक आपल्या समाजात भरपूर आहेत. त्यामुळे त्या गोष्टीतून सुद्धा तुम्हाला प्रेरणा घ्यायची आहे. त्यांनी जर होत नाही असं म्हटलं तर आपण करून दाखवून ते सिद्ध करायचं आहे. त्यामुळं आपल्याला कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह सेन्स ठेवायचा आहे. त्याचमुळं पहा की परिणाम जो आहे तो आपल्याला कसा असला पाहिजे, हा दोहोतील संबंध दृढ करणारा, सुखद असला पाहिजे. बरोबर, म्हणजे या नियमामध्ये सांगतोय की परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो तेव्हा दोहोतील संबंध दृढ होतात. कोण दोहोतील, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मध्ये, परिस्थितीमध्ये. आणि यातीलच संबंध दुःख देणारे असतील तर ते संबंध काय होतात, क्षीण होतात. क्षीण आणि दृढ होणे हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पहा, शिक्षा व शाबासकीचा प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम होतो. बरोबर, एखाद्याला शिक्षा केली तर तो काय करतो, त्यातून सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण एखादा विद्यार्थी काय करू शकतो, शिक्षा झाल्यामुळे तो अधिक कठोर बनतो आणि त्याच्यावर परिणाम तो वाईट करून घेतो. म्हणजे तो वाईट हेतून त्याचा विचार करतो आणि तो काय करणार की आपल्याला मास्तर किती काही केलं तरी मारणारच आहे, मग आपण काही केलंच नाही पाहिजे. मग परिणाम कसा झाला, प्रतिकूल. प्रतिकूल का अनुकूल, प्रतिकूल. आणि जेव्हा यातून प्रेरणा घेऊन आपल्याला मास्तर उद्या मारू नये यासाठी आपण अधिकचा अभ्यास केला पाहिजे. आणि मास्तरनं जे काही होमवर्क दिलेला आहे, शिक्षकांनी जे काही होमवर्क दिलेला आहे तेच होमवर्क आपण वेळेत पूर्ण केलं तर आपल्याला उद्या शाबासकी पण मिळू शकते. अशी प्रेरणा घेऊन जर हे केलं तर त्याचा परिणाम अनुकूल असू शकतो. शिक्षा व शाबासकीचा प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम होतो. या नियमांचा वापर पालकांनी व शिक्षकांनी योग्य रीतीने करून घेतला पाहिजे. कोणत्या ठिकाणी शिक्षा करावी, कोणत्या ठिकाणी शाबासकी द्यावी हे पालकाला आणि शिक्षकाला कळणं आवश्यक. पालकाला आणि शिक्षकाला कळणं आवश्यक आहे. कळतंय का मित्रांनो? कारण पालकांनी व शिक्षकांनी हे तंतोतंत पाळलं पाहिजे की कोणत्या ठिकाणी शाबासकी दिली पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी शिक्षा केली पाहिजे. ह्या दोन्ही नियमांचं किंवा ह्या दोन्ही बाबीचा वापर योग्य ते ठिकाणी पालकांनी व शिक्षकांनी करणं आवश्यक आहे. तरच त्याचा परिणाम हा अनुकूल होऊ शकतो, अन्यथा त्याचा परिणाम हा प्रतिकूल होऊ शकतो. त्यातून विद्यार्थी किंवा जे काही बालक आहे ते वेगळ्या वळणावर जाऊ शकतं. कळतंय मित्रांनो? कळतंय? कारण मी एवढ्या स्लोली आणि एक उपपत्ती आपली
इथं संपते. म्हणजे काय की अध्ययन उपपत्ती मधली पहिली उपपत्ती जी आहे ती ही उपपत्ती होती. आता त्याचं एक शैक्षणिक महत्व म्हणजे ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती जी आपण शिकली शैक्षणिक महत्व त्याचा अभ्यास सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे पहा की शैक्षणिक महत्व काय की नियमांचं महत्व पहा. तर नियमांचं महत्व तर तुम्हाला माहितीच आहे की सज्जतेचा किंवा तयारीचा नियम ही जी पूर्वतयारी आहे ती आवश्यक असते. परिस्थिती निर्माण करण्यासाठी वातावरण निर्माण करण्यासाठी पूर्व अनुभव आवश्यक असतो. आणि दुसरा नियम आहे पुनरावर्तन. पुनरावर्तन करणं तर आवश्यक आहे त्यामुळे अधिक काळ स्मरणात राहतं. त्यानंतर तिसरा नियम होता परिणामाचा. शाबासकी किंवा शिक्षा हे जे आहे योग्य वेळी वापरणं आवश्यक असतं पहा. नवीन ज्ञान कौशल्ये चांगल्या सवयी व वृत्ती हस्तगत करण्यासाठी अध्ययनार्थ्यांनी शरीर व मनाने तयार असले पाहिजे. जी मानसिक व शारीरिक तयारी म्हणतो आपण ती आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला नवीन ज्ञान कौशल्य चांगल्या सवयी वृत्ती हस्तगत करण्यासाठी अध्ययनार्थ्यांनी शरीर व मनाने तयार असले पाहिजे. बरोबर. एखाद्या गोष्टीचे वारंवार आवर्तन केल्याने ती गोष्ट दृढ होते. म्हणजे हे दुसऱ्या नियमावर आधारित. हा पहिल्या नियमावर आधारित आहे आणि हा दुसऱ्या नियमावर आधारित असणारं शैक्षणिक महत्व आहे. त्यानंतर शिक्षकाने आपले अध्यापन प्रभावी व परिणामकारक करणे आवश्यक. शिक्षकाने हा मुद्दा महत्वाचा आहे मित्रांनो. शिक्षकाचं अध्यापन जेवढं प्रभावी आणि परिणामकारक असेल तेवढं अध्ययन विद्यार्थ्यांचं परिणामकारक ठरू शकते. अध्ययन चांगलं ठरू शकते. म्हणून भावी शिक्षक या नात्यानं तुमचं अध्यापन हे प्रभावी व परिणामकारकच असलं पाहिजे. अन्यथा जर प्रभावी व परिणामकारक अध्यापन नसेल, योग्य अध्यापन पद्धतीचा वापर नसेल, योग्य तंत्राचा वापर नसेल, योग्य सूत्रांचा वापर नसेल, योग्य प्रतिमानांचा वापर नसेल, योग्य शैक्षणिक साधनांचा वापर नसेल, पूर्वतयारी नसेल तर अध्यापन प्रभावी होणार नाही आणि त्याचा परिणाम काय होतो अध्ययनार्थ्यावर नक्कीच होतो मित्र. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचे की अध्ययन उपपत्ती जे आहेत या आपल्या अध्यापनासाठी मदत करणाऱ्या आहेत. साहचर्य कसं प्रस्थापित करावं, कोणत्या घटकाला प्राधान्य द्यावं या गोष्टीचा आपल्याला मदत अध्ययन उपपत्ती मधून होणार आहे मित्र. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे की अध्ययन उपपत्ती हा घटक अत्यंत उपयुक्त असणारा घटक आहे मित्रांनो. तर पहा की आजच्या लेक्चरमध्ये आपण एकच उपपत्ती पाहिली, सविस्तर पद्धतीने पाहिलेली आहे एडवर्ड थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती. मी रिवाइज करत नाही, अनेक वेळेस रिवाइज झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवा. आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तेही तुम्ही या कमेंटच्या माध्यमातून सुचवू शकता. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला या घटकाचा परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे सुखद परिणाम दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद मित्रांनो.